नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमानात झालेली वाढ व सायंकाळी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून सकाळी अंगाची लाही करणारं ऊन तर रात्री घामाच्या धारा असं वातावरण सध्या पुणे शहरात तयार झालंय. पुणे शहरात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पार गेला असून सध्या गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय. शहरातील बहुतांश भागांमध्ये पारा 40 अंशाच्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त झाला असून जिल्ह्यातही पारा अनेक ठिकाणी 42 अंश सेल्सिअस झालाय. तर कसं आहे पुणे परिसरातील तापमान पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वडगाव शेरीतलं तापमान हे 41.6 डिग्री सेल्सिअस आहे. मगरपट्ट्यातील तापमान हे 41.3 डिग्री सेल्सिअस. हडपसर मधील तापमान हे 40.1 डिग्री सेल्सिअस. सासवड मधील तापमान हे 41.8 डिग्री सेल्सिअस. राजगुरुनगर मधील तापमान हे 41.7 डिग्री सेल्सिअस. इंदापूर मधील तापमान हे 41.6 डिग्री सेल्सिअस आहे. तसेच चिंचवड मधील तापमान हे 41.5 डिग्री सेल्सिअस आहे. लवळे मधील तापमान हे 41.2 डिग्री सेल्सिअस आहे. बारामतीतील तापमान हे 40.1 डिग्री सेल्सिअस आहे. आंबेगाव मधील तापमान हे 39.8 डिग्री सेल्सिअस आहे. नारायणगाव मधील तापमान हे 38.5 डिग्री सेल्सिअस आहे. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.